काल अकोट तालुक्यात भर दिवसा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची हत्या करण्यात आली। गावात मशिदीबाहेर पटेल यांच्यावर उबेद पटेल नावाच्या तरुणाकडून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पण मृत्यू होण्यापूर्वी जखमी अवस्थेतच त्यांनी काही नावं सांगितली होती। त्यांच्या फॅमिलीने पोलिसांना सांगितलं की उबेद पटेल याने हल्ला करतानाच काही नेत्यांची नावं घेतली होती आणि मला तुम्हाला मारायला सांगितलं होतं असं त्यांना म्हटलं होतं। यामध्ये त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगर अध्यक्ष संजय बोडखे आणि काँग्रेसचे नेते तसेच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजू बोचे, फाजिल असिफ खान आणि फारूक असिफ खान यांचीही नावं त्यांनी घेतली होती असं कुटुंबियांनी सांगितलं। यामुळे या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी सोबतच यामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांची नावं असल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणामुळे अकोटमध्ये तणावाचं वातावरण असून या प्रकरणात आणखीन किती लोकांवर गुन्हा दाखल होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणी आणखीन माहिती आपण घेतच राहू। यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।